धुरंधर हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर या चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये दाखवलंय की IC-814 हे भारताचे एक विमान हायजॅकर्सनी हायजॅक करून कंदाहारमध्ये नेलेलं होतं। या विमानामध्ये जेव्हा अजित डोवाल स्वतः गेले होते त्यावेळी म्हणजे या चित्रपटामध्ये अजित डोवाल हे पात्र अजय सन्याल असं दाखवले। अजित डोवाल जेव्हा विमानामध्ये गेले तेव्हा त्यांच्या कानाला एक व्यक्ती येतो आणि बंदूक लावतो। अजित डोवाल भारतातल्या त्या लोकांना चीअर करायचा प्रयत्न करत असतात, भारत माता की जय अशा घोषणा देत असतात। त्याच वेळेला हा व्यक्ती तिथे येतो आणि अजित डोवालांचा अपमान करतो, भारताचा अपमान करतो, हिंदूंचा अपमान करतो। हा व्यक्ती कोण होता माहिती आहे? हा व्यक्ती होता जहूर मिस्त्री, हरकतुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक महत्त्वाचा दहशतवादी होता। या व्यक्तीनं इतर 4 साथीदारांच्या सोबतीनं हे विमान हायजॅक केलं होतं आणि हे ते कंदारला घेऊन गेले होते। पण अजित डोवालांचा इथं केलेला अपमान, त्या अपमानामध्ये भारताचा बरोबर केलेला अपमान, ह्या सगळ्या गोष्टी अजित डोवाल त्यावेळी जरी तिथं काही बोलले नसले, त्या अडचणीच्या क्षणात ते काही बोलले नसले तरी त्यांनी या गोष्टीचा बदला नंतर जवळजवळ 23 वर्षांनी घेतला, पण बदला घेतलाच। मग तो कसा, काय, नक्की काय काय घडलं होतं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। IC-814 हे भारताचं एक विमान काठमांडू नेपाळमधून दिल्लीकडे येत होतं। या विमानामध्ये 179 पॅसेंजर्स होते, त्याचबरोबर 11 क्रू मेंबर्स होते। या विमानामध्ये जे काही लोक होते त्या लोकांना ओलीस ठेवून हे संपूर्ण विमान हायजॅक 5 दहशतवाद्यांनी केलं, ज्यामध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती होता जहूर मिस्त्री आणि दुसरा होता शाहिद सईद आणि आणखी 3 साथीदार देखील होते। यांनी हे विमान पहिल्यांदा अमृतसरला नेलं, तिथून लाहोरला नेलं आणि अगदी सेफ ठिकाण म्हणून ते कंदाहारमध्ये घेऊन गेले, ज्यावेळी कंदाहारवरती तालिबानची सत्ता होती। त्यामुळे कंदाहारमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की आमचे 3 महत्त्वाचे दहशतवादी, ज्यामध्ये मौलाना मसूद अझर होता आणि इतर 2, अशा तिघांना भारत सरकारनं सोडून द्यावं, तरच आम्ही या 179 पॅसेंजर्सची मुक्तता करू, अन्यथा आम्ही या सर्वांची हत्या करू, असं या दहशतवाद्यांनी सांगितलं आणि भारत सरकारला बॅकफूटवरती आणलं। भारत सरकारच्या वतीनं यावेळी भारताचे विदेश मंत्री असलेले जसवंत सिंग आणि CD सहाय आणि अजित डोवाल हे तिघे जण या दहशतवाद्यांशी बोलणी करत होते। हा अतिशय लोवेस्ट पॉइंट होता। यावेळी काय करावं हा प्रश्न भारत सरकारला देखील पडला होता। भारत सरकारकडे एक ऑप्शन होता की या दहशतवाद्यांना त्यांची कुठलीही मागणी मान्य करायची नाही, सरळ घुसायचं आणि या सगळ्या दहशतवाद्यांना मारून टाकायचं। पण हे करताना एक गोष्टीची खात्री करणं आवश्यक होतं, ते म्हणजे हे विमान होतं तालिबानच्या जमिनीवरती आणि त्या तिथं पोहोचण्यासाठी भारताला पाकिस्तानच्या एअरफील्डचा वापर करावा लागला असता। तालिबाननं देखील जर भारताला सपोर्ट केला तर ठीक, नाही केला तर काय करायचं, अशी परिस्थिती भारत सरकारची होती। त्यामुळे भारत सरकार कुठली तरी मिलिटरी ॲक्शन या ठिकाणी करेल याची शक्यता जवळजवळ कमी झालेली होती। आता काही करून दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात असं सरकारच्या देखील लक्षात आलं। त्यामुळं मग अजित डोवाल तिथं स्वतः गेले, त्यांनी जाऊन विमानातल्या पॅसेंजर्सशी बोलण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या विमानामध्ये रुपिन कातियाल नावाच्या एका व्यक्तीची जहूर मिस्त्रीनं चाकूनं भोगसून हत्या केली होती। हे करायचं कारणच होतं की त्याला हे दाखवायचं होतं भारत सरकारला की आम्ही सिरियस आहोत आणि आम्ही जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर इथल्या प्रत्येकाची हत्या करून टाकू आणि मग तुम्ही आमच्याकडून काहीच करून घेऊ शकणार नाही। त्यामुळे भारत सरकारला देखील लक्षात आलं की प्रकरण सिरियस आहे आणि काहीही करून आपल्याला 3 दहशतवाद्यांना सोडावं लागेल। त्यानंतर भारत सरकारनं या 3ही दहशतवाद्यांना मौलाना मसूद अझर, ओमर शेख आणि तिसरा मुश्ताक झरगर या तिघांनाही सोडून दिलं। त्यांना सोडायला देखील अजित डोवाल आणि जसवंत सिंग गेले होते। त्यांचे ओरिजिनल फोटो तुम्ही बघितले असतील, बघितला नसतील तर आत्ता तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत आहेत। त्यावेळी अजित डोवाल तिथं गेले, त्यांना सोडलं आणि या 179 प्रवाशांची व्यवस्थितपणे मुक्तता करून बरोबर 1 जानेवारी 2000 साली म्हणजे नवीन सहस्त्राच्या पहिल्याच दिवशी हे सगळे लोक भारतात परत आले। हा भारताच्या इंटेलिजन्सच्या दुनियेतला, भारताच्या संरक्षण व्यवस्थेतली एक अत्यंत दुर्दैवी दिवस होता, ज्यावेळी भारताला मान खाली घालायला लागली होती आणि तो दिवस मी कधीही विसरणार नाही असं अजित डोवालांनी अनेक वेळा सांगितलंय। त्यांनी स्वतःही सांगितलंय की हा माझ्या आयुष्यातील सर्वात खाली मान घालायला लावणारा दिवस होता। हम वो नहीं कर पाए जो कि एक हमारे शक्तिशाली राष्ट्र को करना चाहिए था, इस हाईजैकिंग को रोकने के लिए, इस एयरक्राफ्ट को कंट्री से बाहर नहीं ले जाने के लिए। इसका एज ए नागरिक मलाल जरूर है कि हम लोग ये नहीं कर पाए। पण हे सगळं झाल्यानंतर देखील अजित डोवाल ही गोष्ट विसरले नव्हते। 2014 नंतर पुन्हा एकदा अजित डोवालांचा उत्कर्ष झाला, त्यांचा राईज होत गेला। नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून त्यांनी अजित डोवालांची नियुक्ती केली।
पुन्हा एकदा भारताची फॉरेन पॉलिसी बदलायला लागली. भारत दहशतवाद्यांच्या बरोबर जी ट्रीटमेंट ठेवतो ती बदलायला लागली. हे सगळं होत असताना अजित डोवाल हे डोक्यात ठेवून होते की जहूर मिस्त्रीनं त्यांचा त्या विमानामध्ये केलेला अपमान ते विसरले नव्हते आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याच वेळी ही धुरंधरची जी योजना होती. अनेक लोकांना प्रश्न पडतो की खरोखर असं काही होतं का, रणवीर सिंगचं पात्र काही होतं का. पण रणवीर सिंगच नव्हे तर अशी अनेक पात्र अजून देखील पाकिस्तानात फिरतायत जी पाकिस्तानमध्ये असून भारताच्या दुश्मनांचा बदला घेत आहेत. अशीच घटना बरोबर 1 मार्च 2022ला म्हणजे 3 वर्षापूर्वी घडली. 3 वर्षापूर्वी कराचीमध्ये अख्तर कॉलनी नावाचा एक एरिया आहे. या अख्तर कॉलनीमध्ये क्रिसेंट फर्निचर शॉप नावाचं एक दुकान आहे. या दुकानामध्ये 2 व्यक्ती आले. त्या 2 व्यक्तींनी फर्निचर दाखवायला सांगितलं. 2 व्हीलरवरून ते आले होते. गाडी बाहेर लावली. फर्निचर दाखवायला सांगितलं. फर्निचर दाखवण्यासाठी जो दुकानाचा मालक होता त्या मालकाचं नाव होतं जाहिद अखंड. तो मालक पुढे आला आणि फर्निचर दाखवायला लागला. त्याच वेळी या दोघांनी देखील आपल्याकडे असलेली बंदूक बाहेर काढली आणि त्या जाहिद अखंडची जागेवर हत्या केली. हत्या झाल्या झाल्या ते आपल्या 2 व्हीलरवर बसले आणि कराचीमधल्या गर्दीत मिसळून गेले. त्यानंतर त्यांचा कधीही पत्ता लागला नाही. हा जो जाहिद अखंड होता, हा जाहिद अखंड खरं तर नव्हता, तो होता जहूर मिस्त्री. जहूर मिस्त्रीला भारत सरकार आणि अनेक काळापासून ट्रॅक करत होतं, पण त्याची हत्या करण्याची वेळ आलेली नव्हती आणि त्याचं नाव बदलून पाकिस्तान सरकारनं आणि तिथल्या दहशतवादी संघटनांनी ISIनं संगनमतानं त्याचं नाव बदलून त्याला कराचीमध्ये लपवलं होतं. 23 वर्ष जहूर मिस्त्रीनं स्वतःचा जीव वाचवला, पण अखेर अजित डोवालांनी भारत सरकारनं त्याचा बदला घेतलाच आणि त्याच्या घरामध्ये घुसून त्याची हत्या केली. त्यामुळे धुरंधरची स्टोरी खरी आहे की खोटी आहे असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या अनेक अशा घटना आठवा ज्यामध्ये अननोन गनमॅन म्हणजे अज्ञात असे जे व्यक्ती होते त्यांनी पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांची हत्या केलेली आहे जे दहशतवादी भारताचे दुश्मन आहेत. कुलभूषण जाधव यांना ज्या व्यक्तीनं पकडून दिलं जो पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये क्वेटामध्ये वगैरे राहत होता, या व्यक्तीची देखील मागच्या 6 महिन्यापूर्वी हत्या झालेली आहे. अशा अनेक लोकांची हत्या झालेली आहे आणि ही हत्या करणारे सगळे अननोन गनमॅन होते. आणि तुम्ही जर धुरंधर चित्रपट व्यवस्थित बघितला असेल तर चित्रपटाच्या शेवटी ज्या एंड टायटल्स येतात त्यामध्ये हा चित्रपट कुणाला समर्पित केला आहे, त्यामध्ये हा चित्रपट अननोन गनमॅन म्हणजे पाकिस्तानमध्ये असलेले असे अननोन जे लोक आहेत जे आपल्या देशासाठी काम करतात त्यांना समर्पित केलं आहे असं लिहिलेलं आहे. पण हे सगळं झालं असलं तरी अजून देखील मौलाना मसूद अझर ज्याची त्या दिवशी भारत सरकारनं सुटका केली, तो मौलाना मसूद अझर आजही जिवंत आहे. मौलाना मसूद अझरनं त्यानंतर पार्लमेंट अटॅक, त्यानंतर डॅनियल पर्लची पाकिस्तानमध्ये हत्या केलेली होती, पठाणकोटचा हल्ला, भारतातले इतर अनेक दहशतवादी हल्ले, 2008चा मुंबईचा हल्ला, या सगळ्या हल्ल्यांमध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे मौलाना मसूद अझर. मौलाना मसूद अझर हा भारताचा आत्ताचा सर्वात महत्त्वाचा हिटलिस्टवर असणारा दहशतवादी आहे ज्याची हत्या करणं हे भारताच्या अनेक या सगळ्या संघटनांचं महत्त्वाचं कर्तव्य असणार आहे. पण त्याला पाकिस्तान सरकारनं लपवून ठेवलं आहे. त्याला ओपनली कुठंही पाहण्यात येत नाही. तो अतिशय प्रोटेक्टेड झोनमध्ये फिरत असतो. पाकिस्तानमध्ये त्याला अटक केलेली आहे असं सांगितलं असलं तरी तो ओपनली फिरतोय. तो कुठं फिरतोय हे पाकिस्तान सरकारनं कधीही रिव्हील केलेलं नाही. त्यामुळे बहावलपूरमध्ये जो ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं हल्ले केले त्यामध्ये देखील त्याच्या घरचे सगळे लोक मारले गेले, पण मौलाना मसूद अझर मात्र जिवंत राहिला. त्यामुळं भारताचा हा जो 1999चा या IC-814 हायजॅकिंगचा बदला आहे तो त्या दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी मौलाना मसूद अझर याची हत्या भारत सरकार सक्सेसफुली करेल. आणि मला असं वाटतंय की अजित डोवाल जे आजही कार्यरत आहेत, आज त्यांचं वय जवळजवळ 81 वर्षाच्या आसपास आहे. 81 वर्षाच्या आसपास ते आजही ॲक्टिव्ह आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे भारताचं संपूर्ण इंटेलिजन्सचं कामकाज बघत आहेत. त्यांचा उद्दिष्टच हे आहे की एक ना एक दिवस मौलाना मसूद अझरची हत्या करायची. पुन्हा एकदा जर त्यांनी चित्रपट बघितला नसेल तर जरूर बघा आणि अजित डोवालांनी घेतलेला हा बदला, भारत सरकारनं घेतलेला हा बदला, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.